नमस्कार मंडळी, कसं काय चाललंय? निक्कीस कट्ट्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बाहेरचे नाहीच तर आज आपण घरातली व्हिडिओ शूट करतोय। आज आम्ही आळूवडी स्पेशल बेत हा तुमच्यासाठी घेऊन आलोय। आम्ही दररोज तर बाहेरच्या हॉटेल्स मधल्या व्हिडिओज टाकतच असतो, पण आज स्पेशल घरगुती आळूवडी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय। आम्ही ज्या पद्धतीने बनवतो आणि स्पेशल म्हणजे आळूची पानं ही कोकणातून मागवली गेली आहेत। आम्ही राहतो पालघरला, पण ही जी आळूची पानं आम्ही आळूवडी बनवतोय ती स्पेशल कोकणातून आणली आहे। जी कोकणाची माती आहे, तुम्हाला तर माहिती आहे कोकण किती फेमस आहे सगळ्या ट्रेडिशनलसाठी। परत सगळं पारंपरिक फूड जे आहे कोकणातलं खूप बेस्ट असते, हे तुम्हाला माहितीच आहे। तर आज आम्ही ती कोकणातून मागवली आणि कोकणातली आळूवडी इकडे आम्ही पालघरमध्ये बनवून तुमच्यासाठी घेऊन आलोय व्हिडिओ। चला तर आपण बघूया आळूवडी कशी बनवतात, आमची कोकण स्पेशल आळूवडी। डाउनलोड होना शुरू हो जाएगा, लैपटॉप या कंप्यूटर में डाउनलोड होना शुरू हो जाएगा। जब ये मित्रांनो बघा, आपण कोथिंबीर कापतोय वाटण्यासाठी। डाउनलोड्स में जाएं, ये रही हमारे पास वो फाइल। आणि त्याच्यासोबत आपण मिरची पण टाकणार आहेत, आळूवडीमध्ये वाटण करणार आहेत, मिरची, अद्रक, इसमें कोई रॉकेट आणि साइंस नहीं है। आपला सिंपली हमने इसको क्लिक किया और अब हम इसको करेंगे इंस्टॉल। नाउ पे क्लिक करेंगे। इंटरनेट आपको यहाँ पे भी चाहिए तो थोड़ा सा फास्ट इंटरनेट होना चाहिए आपके पास। बस यही है कि यहाँ पे थोड़ा सा इंतजार करें। गावाला कोकणात हे फातरवर वाटतात, पण आपल्याकडे फातर नसल्या कारणाने आपण आताची टेक्निक यूज करतोय जी आहे मिक्सचर। फातर तर नाहीये, पण आपण थोडं फार हे करून ऍडजस्ट करून आपण दगडाने ठेचतोय। हे बघा लसूण, हे बघा फ्रेंड्स, आपलं वाटण तयार झालेलं आहे आळूवडीसाठी। ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकलेलं आहे। आता आपण आळूची पानं धुतोय। हे बघा किती मोठी आहे कोकणातली आळूची पानं स्पेशल, तुम्ही बघू शकतात। नॅचरल, एकदम नॅचरल, शेणाच्या खतात असतात ती। हे बघा फ्रेंड्स, आपण त्या आळूच्या पानाला पेस्ट लावतात, त्याच्यामध्ये आपण खोबरं, सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि हळद, आणि आता आपण तांदळाचं पीठ टाकतोय। अजून थोडीशी हळद टाकतोय आपण, आणि आता त्याच्यामध्ये आपण आपला आम्ही घरगुती मसाला बनवतो तो टाकतोय आता आम्ही। बघू शकता। आणि जे आपण मगाशी पेस्ट बनवली आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची, ती पण आपण टाकतोय ह्याच्यामध्ये। हे बघा, आपण पेस्ट टाकली आणि आता त्याच्यानंतर ह्याच्यावरती सर्व मिक्स करायचंय। आपल्याला बेसन टाकायचंय, बेसन नंतर सगळं मिक्स करून घ्यायचंय। हे बेसन आहे, तुम्ही बघू शकता। हे आता आपल्याला सर्व मिक्स करायचंय, थोड्या वेळ 5 मिनिटं ठेवायचंय बाजूला, आणि नंतर हे आळूच्या पानांना लावायचंय। ह्याच्यात आपण पाणी पण थोडं मिक्स केलेलं आहे, आणि पाण्यासोबत आता थोडंसं आपण मीठ, चवीनुसार मीठ टाकतोय, आणि हे आपण सगळं मिक्स करून थोडं कालवून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं कोकणी आगोळ बोलतात त्याला, कोकमचं ज्यूस, प्युअर ज्यूस असतं ते आपण त्याच्यामध्ये थोडं मिक्स करतोय, कारण की ही आळूची पानं आहेत ही एकदम नॅचरल आहेत, सो त्यांना थोडी खाज येऊ शकते आपण खाताना। ती खाज कमी होण्यासाठी आपण कोकम टाकतो ह्याच्यामध्ये। ह्याचे दांडे आपण पहिले तोडून घेऊया, मग त्याच्यावरती आपण पेस्ट लावूया। बघू शकता तुम्ही, हे दगडाने आम्ही ठेचून घेतोय थोडंसं।
कारण का त्याची जी टेस्ट आहे पानांची ती बाहेर निघायला पाहिजे. हे आपण आता जे वाटण आपण बनवलेलं आहे ते आपण ह्या पानांना लावतोय. बघा तुम्ही कशा प्रकारे लावतायत ते, एकदम प्लेन. बघा तुम्ही सगळीकडे लावून घ्यायचं असते आणि त्या पानावर अजून एक पान टाकायचं. ते तुम्हाला तर माहितीच असेल, तरी पण तुम्ही बघून घ्या. आता आपली आळूवडी झालेली आहे. आता आपण पेस्ट लावून कंप्लीट झालेलं आहे. आता आपण फक्त त्याला फोल्ड करू आणि बाफवण्यासाठी ठेवू. चला, हे बघा फोल्ड करण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता कशी आहे ती. थोडी युनिक, थोडी वेगळी आहे. नॉर्मली लोक कशी उलटी सुलटी पानं लावतात, आम्ही थोडी वेगळी स्टाईल हे केली आहे. तुम्ही बघू शकता आमची थोडी युनिक वे आहे. तुम्ही अशी ट्राय करू शकतात एकदा. बघा तुम्ही कशी फोल्ड करतायत. आपली आळूवडी वाळून झालेली आहे. आता आपण ही तिथे वाफवायला ठेवूया. मापानुसार त्यानुसार तुम्ही पाणी ठेवू शकतात. आमच्याकडे हे भांडे वाफवण्यासाठी, सो आम्ही माप काढून आम्ही बरोबर हे सेट केलंय. हे आता आम्ही गरम करण्यासाठी ठेवलंय. 5 मिनिटं गरम झाल्यावर मग आम्ही त्याच्यामध्ये आळूवडी फोल्ड करून बाफवण्यासाठी ठेवू. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकतात. अर्धा तास कमीत कमी ठेवा. आणि जसं तुम्हाला जास्त शिजलेलं हवं असेल तर तुम्ही 1 तास ठेवू शकतात. चला तर मंडळी, आपलं बाफून झालेली आहे वडी. आता ज्यांना बाफून आवडते त्यांनी असंच खायचं, आणि जर ज्यांना बाफून नाही आवडत त्यांना त्यांच्यासाठी आम्ही आता तेलात फ्राय करतो. बघा तुम्ही आता वडी कशा प्रकारे कापायची. एकदम साईज बघा त्याची तुम्ही कशी आहे. थोडीशी जाड घेतली आहे, पण एकदम पण तुम्ही जाड नका घेऊ. त्या बघा तुम्ही किती छान प्रकारे झालंय. साईज बघा तुम्ही, साईज जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही कापायची. जर तुम्ही जास्त पातळ कापली तर ती वडी तुटण्याचे चान्सेस आहेत. बघा ही किती छान प्रकारे झाली आहे. एकदम गरम गरम लागतात. आणि जेव्हा तुम्ही वाफवून झाल्यावर 10-15 मिनिटांनी थोडे वड्या थंड झाल्यावर कापा. कारण जेव्हा तुम्ही गरम गरम कापतील तेव्हा ते लगेच फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आता ह्याच्यावर तुम्ही गार्निशिंगसाठी तीळ पण टाकू शकतात. तीळ असतात ते तिळगुळ मधले तीळ, ते पण तुम्ही टाकू शकता. हे बघा, हे तीळ तुम्ही टाकू शकतात गार्निशिंगसाठी वरतून. खूप छान लागते. आता आम्ही वड्यात तेलात फ्राय करायला टाकतोय. बघा तुम्ही कसे टाकतोय ते. हे जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं पहिले तेल गरम करून घ्यायचं, नंतर त्या तेलामध्ये टाकायचं. जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं तुम्ही ते तेलात फ्राय करून घेऊ शकता. हे बघा, वरती गार्निशिंगसाठी तुम्ही टाकू शकतात अशा प्रकारे. इफ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. बट बघा किती छान प्रकारे दिसतंय.
तुझ्या व्हिडिओ गाईज आमची मस्ती चालू आहे, त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ शूटिंग करतोय. हे बघा तुम्ही किती प्रकारे छान प्रकारे बघू शकता. अप्रतिम. आताच माझ्या तोंडातून पाणी सुटलंय. आणि आळूवडी ही माझी खूप जास्त फेवरेट आहे. मी ती ऑफ सीझन पण खाते. मित्रांनो तुम्ही बघू शकतात ही आळूवडी किती झालेली आहे आमची तेलात फ्राय. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता तेल जास्त पण नाही यूज केलेलं आहे, कमी प्रमाणात यूज केलेलं आहे. बघू शकता तुम्ही तेल ह्याच्यामध्ये जास्त दिसत नाहीये, ऑइली नाहीये, जास्त कमी ऑइली आहे. आणि तुम्ही बघू शकता शिजल्यावर ते कसं ब्राऊन ब्राऊन झालंय. मगाशी आम्ही तुम्हाला दाखवलेलं तेव्हा ते थोड्या ग्रीन कशा होत्या, आता थोड्या ब्राऊन झाल्या. हे आता आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगू की कशा झाल्या. थँक्यू. मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आपली आळूवडी बनवून तयार झालेली आहे. आळूवडी सोबत आपल्याला आज पापड, थोडासा राईस आणि कडधान्य मिक्स कडधान्याची भाजी बनवली आहे. ही आळूवडी माझ्या वहिनीने स्पेशल बनवली आहे. तिला मी थोडी हेल्प केली आहे पण सगळं क्रेडिट तिला जातं. तिने खूप छान प्रकारे कोकणातली स्पेशल आळूवडी बनवली. आता मी ही ट्राय करणार आहे. ऑब्विसली खूप ती जे जेवण बनवते एक नंबर अप्रतिम असते. प्रत्येक जे नॉनव्हेज पण ती बनवते, व्हेज पण बनवते, खूप छान बनवते. आता मी ही टेस्ट करून सांगते. गरम गरम आहे, खूप चटका लागतोय मला हातात जरी घेतली तरी. आळूवडीला टेस्ट एकदम खूप छान आहे, क्रिस्पी लागते, खूप छान. तोंडात घातल्या घातल्या माझी आळूवडी विरघळली आणि असं खूप म्हणजे मला अजून खायची उत्सुकता झाली आहे निर्माण. खूप छान झाली आहे. तुम्हाला जी ही रेसिपी आम्ही दिली आहे ती नक्की एकदा बनवून एकदा ट्राय करा, खूप छान लागते. वरती जे तुम्ही गार्निशिंग बघतायत, तुम्ही तीळ टाकलेत ते पण खूप प्रकारे तेलामध्ये आम्ही फ्राय केले होते, खूप छान झालेत. एकदा तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा, खूप म्हणजे खूप छान झाली आहे. मला आता वाटते कधी मी ही व्हिडिओ संपू आणि कधी मी आळूवडी खाऊ असं झालंय. खूप छान झाली आहे. थँक्स टू माय वहिनी. आणि ती अजून पण खूप काय काय पुढे बनवेल, नॉनव्हेज व्हेज नक्की मी तुमच्याकडे घेऊन येईल. आणि ही आळूवडीची एकतर्फा टेस्ट, मला त्याच्यामध्ये मसाले थोडे टाकलेत त्यामुळे थोडी चिकन फ्रायची टेस्ट कशी आहे तशी टेस्ट लागते. खूप छान. बाहेरून थोडी कडक आहे आणि आतून खूप सॉफ्ट आहे, खूप छान आहे. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल अँड कमेंट प्लीज. कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा की कशी आहे रेसिपी.